टू चॅनल कट्टा अखेर शरयूचं सत्य आईजी समोर आलंय। गेले कित्येक दिवस शरयूचा सुरू असलेला लपवाछपवीचा खेळ आता सगळ्यांसमोर आलाय। चला तर मग पाहूया काय ड्रामा घडलाय गोखले कुटुंबात। शरा पोचलीस ना घरी नीट? शरयू लपून छपून लक्ष्मीकांतला भेटत असल्याचं सत्य अखेर आईजी समोर आलंय। हॅलो शरा, शरा, हॅलो बोलत का नाही तू? हॅलो हॅलो, कोणी आहे का तुझ्या आजूबाजूला? आई आहे? I'm sorry, extremely sorry. नाही दॅट्स ओके. माझ्या डोक्यात जरा वेगळे विचार चालू होते, माझंच लक्ष नव्हतं. आय एम सॉरी. पण तुमच्या विचारांची लिंक तुटली माझ्यामुळे आणि ते जास्त गंभीर आहे. सो आय एम सॉरी. हाच होता तो. हा शुद्ध वेडेपणा आहे, कसं कळत नाही तिला? हे बघा आईजी, तू प्लीज शांत हो. ठीक आहे ठीक आहे ऐक माझं, तू शांत हो. आपण काहीतरी विचार करू यावर. हा, तू त्रास करून घेऊ नकोस. ठीक आहे, मी शांतच आहे. मी आता तिच्या समोर अजिबात चिडणार नाहीये. समोर खड्डा आहे, त्यात उडी मारू नकोस एवढं सांगणं माझं काम. आता तिलाच उडी मारायची असेल खड्ड्यात तर मी तरी काय करणार? भोपळा आणायला गेली होतीस ना ग शरयू? नाही. मात्र या सगळ्यापासून अनभिज्ञ असलेली शरयू पुन्हा एकदा खोटं बोलते. हो गेले होते भोपळा आणायला, कारण जान्हवीला ते हे हवे होते ना. तेव्हा आता आईजी काय निर्णय घेणार? लक्ष्मीकांतला आईजी माफ करणार का? जान्हवी शरयूला कशी मदत करणार तेच पाहायचंय. आई मुंबई पुढे गेले जरा दुसऱ्या भाजीवाल्याकडे, पण तिथे पण नाही. सो उद्या पुन्हा भेटूया काही नव्या गमती जमतींसह। तोपर्यंत पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।